प्रतिसाद असतो, कोणतीही स्पर्धा असली तरी तिचा संघ असतो आणि ती स्वतः उपस्थित सुद्धा असते या स्पर्धेसाठी. तिच्या माध्यमातून आपण बघत असतो समा वॉरियर्सचा संघ अतिशय चांगली बांधणी करत असतो. त्यांचा संघाचा कर्णधार मनीष म्हात्रे लोणारे हा कर्णधार असणार आहे. बघूया ह्या दोन संघादरम्यान कशा पद्धतीने माझ्या समवेत या सामन्यासाठी आपण आवाज ऐकणार आहात. तो एक बुलंद आवाज आहे महाराष्ट्राचा, रायगडची शान, थलचा अभिमान, भाईजान इम्रान बुखारी यांच्यासोबत अंजुम भाभीचा हिरो. अंजुम भाभीला सकाळीच सांगून आलेला आहे की मी थळला चाललेलो आहे, त्यामुळे 3 दिवस का मी रोहायला परत येणार नाही. त्याच्यानंतर मी लगेच तिथूनच मिळकतकारला जाणार आहे. शाबीरभाई कुठे असाल तर थोड्या वेळानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. नाणेफेकीचा कौल कारागीरच्या बाजूने लागताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे फलंदाजीला समा वॉरियर संघाला. समा वॉरियर संघातर्फे सलामीवीर यश कांबळे आणि त्याचा साथीदार मनीष म्हात्रे ही जोडी मैदानात आलेली आहे. आणि गोलंदाजी अर्थातच संघाचा मोरक्या कर्णधार आर्यन खारकर यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे पहिलं षटक हाताळण्याची. ISPL मिस्टर ISPL म्हणावं लागेल आर्यन खारकर यांना. या स्टंपला माईक लावू आपण पुढच्या वर्षी. ते पण tenniscricket.in माध्यमातून ती सुद्धा सुविधा होईल. मुन्नाबाई, मैदान प्रत्येकासाठी असतं, पण ते इतिहास बनवण्याची ताकद काहीच खेळाडूंमध्ये असते. आणि असाच एक खेळाडू जो गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जातो ते सर सचिन तेंडुलकर साहेब यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण क्रिकेट रसिकांकडून आणि क्रिकेटच्या सगळ्या चाहत्यांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. गॉड सचिन तेंडुलकर. 24 एप्रिल हा लक्षात ठेवण्यासारखा दिवस आहे. आज या क्रिकेटच्या देवाचा जन्मदिवस आहे आणि त्याच्या क्रिकेटवर कोणत्याही प्रकारे आक्षेप नाही आहे किंवा खेळण्यावर कोणताही आरोपसुद्धा नाही आहे. असा हा ग्रेट सचिन तेंडुलकर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देशामध्ये त्याचा पुतळा सुद्धा उभारण्यास यशस्वी ठरले. सामन्याला सुरुवात होते. आर्यन खारकर पहिला चेंडू घेऊन येतील. स्पीडअप करायचा आहे पंच, आपण सुद्धा स्पीडअप. अजून 10 मॅचेस आहेत, नाहीतर यस आजच्या दिवसात 10 मॅचेस खेळवायचे आहेत. प्लीज विनंती असेल कोऑपरेट करा. ही आपली लीग आहे आणि या लीग मध्ये आपण सर्वांनी सहकार्य करा. आज आपण पाहतोय जगातला सर्वात मोठा गॉड ज्याला म्हटलं जातं सर सचिन रमेश तेंडुलकर, आज यांचा वाढदिवस. आणि नक्कीच आमच्याकडून सुद्धा सर सचिन रमेश तेंडुलकर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. पहली गेंद यहाँ पर कवर की दिशा में खेल दिया. पॉइंट में फील्डर है मिस्टर ISPL आर्यन खारकर. गेंदबाजी करते हुए आर्यन संतोष खारकर इस खिलाड़ी का नाम है और उस खिलाड़ी ने काफी कम आयु में विकास सर अपने अलीबाग थलगांव का नाम मशहूर किया है. वही ISPL मिस्टर आर्यन खारकर. आणि तेवढ्या मोठ्या खेळाडूंच्या सोबत राहून त्याच्या गाठीला खूप मोठा अनुभव आलेला आहे. कशा पद्धतीने कोणत्या गोलंदाजाचं, क्या बात आहे, बहुत बढिया गेंद. चांगला चेंडू हवेमध्ये खेळण्यास भाग पडलं आणि मोठा धक्का दिलाय समा वॉरियर संघाला. मनीष म्हात्रे बॅक टू द डगआउट. वो काबिलियत है, वो कैपेसिटी है और आज शानदार गेंदबाजी के बदौलत रायगढ़ से एक पहले गेंदबाज थे जिन्हें मौका मिला ISPL खेलने के लिए, वो है आर्यन संतोष खारकर. यस, अलीबाग के खिलाड़ी है वो. लेकिन मैं क्या बोलता हूँ मालूम है, हा चेंडू जो होता ना ऑफ कटर पद्धतीचा त्याचा तो आवडता खेळाडूचा चेंडू आहे.
आर्यनचा आवडता चेंडू कुठला तर ऑफ कटर, त्या पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पुढे घेतला होता, थोडासा ऑफ कटर चेंडू केला. फलंदाजाला वाटलं होतं आपण चेंडू खालून तटावू, परंतु चेंडूने कट झाल्यानंतर थोडंसं हवेत गेला चेंडू. आणि जो स्मिथ कानमुरे जो क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात केलेला आहे ना, त्याच्या हातामध्ये सोप्पा झेल देऊन तो विसावला. मोठा हादरा बसतोय आणि या हादऱ्यातून वाचण्याची जबाबदारी आता मात्र महेश कटवटे आणि यश कांबळे यांच्या खांद्यावर असेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आर्यन. क्या बात आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. ऑफ स्टंप पिचिंग चेंडू केला होता, चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा फलंदाजाने काढला. कवर एक्स्ट्रा वायडिश लॉंग ऑफ, वायडिश मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. त्या ठिकाणी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणत्याही प्रकारे धाव मात्र मिळाली नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो आर्यन. क्या वेगामध्ये हळुवार पद्धतीने येतोय आणि शेवटच्या क्षणाला खांद्यामधून वेग आणतोय. अप्रतिम वेग, अफलातून वेग होता या चेंडूवर. चेंडू झपकन टप्पा पडून यष्टीरक्षकाला सुद्धा कळला नाही, एवढ्या झपकन निघून गेला. मला वाटते 145 हा स्पीड असणाऱ्या ह्या चेंडूला बाईच्या रूपामध्ये मात्र एक धाव मिळते. 2 धावा धावफलकावर लागतात. अतिशय भेदक गोलंदाजी आर्यन खारकरची आपल्याला बघायला मिळालेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश कटवटेसाठी, परंतु चांगला चेंडू नव्हता, खराब चेंडू होता. परंतु मारण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. थ्रो जर चांगला असता तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. फलंदाज यश कांबळेला माघारी परतावा लागला असता. परंतु जो क्षेत्ररक्षक आहे ना, त्याच्या हातामधून हर्षल चिटके, कदाचित प्रॅक्टिसचा थोडासा अभाव असेल, खांद्यामधून त्याच्या जोर काढता आलेला नाही आहे, थ्रो व्यवस्थित झालेला नाही आहे. एक धाव मात्र मिळालेली आहे ती महेश कटवटेला. एक धाव समा वॉरियर्स संघाला मिळाली. 3 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटीवर येऊन कटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड ऑफ मोडला चकवून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये गेला होता. एक धाव मात्र मिळालेली आहे, कारण कुणाल भुजेचं चांगलं त्या ठिकाणी बॅकअप होतं. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आर्यनच्या, आणि या समाप्तीनंतर धावसंख्या किती आहे तर शुभम कानमोरे सांगतायत की धावा झालेल्या आहेत त्या 4 धावा. मुन्नाभाई निरीक्षण केलंस, ज्या वेळेला नॉर्मल त्याच्या स्पीडनी टाकतो गोलंदाजी, तेव्हा चेंडूला वेग एवढा नसतो किंवा स्लोअरहून पद्धतीचा टाकतो. परंतु हलवार पद्धतीने धावत येतो ना ज्या वेळेला, त्यावेळेला शेवटच्या क्षणाला खांद्यामधून जोर काढतो आणि वेगात चेंडू 140+ स्पीड असतो त्या चेंडूला. अशा पद्धतीची गोलंदाजी आर्यन खारकरकडून बघायला मिळाली. दुसऱ्या षटकासाठी बघतो आपण पार्थ शामराव नाईक, थळपेठ संघामधील हा खेळाडू. आता मात्र त्याने सागरी गणेश थळ संघामध्ये खेळण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, कारण थळपेठचा संघ बहुतेक ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी व्यवसायानिमित्ताने जात नसतो. त्याच्यामुळे त्याने आता मात्र जबाबदारी स्वीकारली, ती प्रतिनिधित्व स्वीकारले ते सागरी गणेश थळ संघाचं. बघूया पार्थ शामराव नाईक एक अष्टपैलू खेळाडू आज या मैदानामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. यस एब्सोल्युटली, रफ्तार का सौदागर गेंदबाजी के लिए आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. और जरूर आईएसपीएल गेंदबाज आर्यन खारकर गेंदबाजी करने के बाद पार्थ शामराव नाइक इन्हें गेंदबाजी के लिए दावत दी है. स्ट्राइक पर बल्लेबाज यश मंगेश कांबले, स्ट्राइक एंड पर बैटर. ओहो, इस बार देखिए अच्छी गेंद डाली थी, वहां पर मिड ऑफ की दिशा में खेल दिया. लॉन्ग ऑफ में फील्डर है, 1 रन लेने का मौका, दूसरी रन लेने की कोशिश की जाएगी क्या, पर 1 ही रन पर संतुष्ट होना होगा. इस 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया, स्ट्राइक रोटेट की. स्ट्राइक पर बुलाया बल्लेबाज महेश कटवटे. महेश कटवटे ने भी सर पिछले 2 सालों से अपना नाम बनाया गेंदबाजी करते हुए, और वही बैटर आज बल्लेबाजी करेंगे. समा वॉरियर्स थल टीम के लिए जिम्मेदारी कंधे पर लेनी होगी, पर इस बार गेंदबाजी करेंगे गेंदबाज पार्थ शामराव नाइक. इस बार बैकफुट पर गए, पंच किया गेंद को पावर पॉइंट की दिशा में, वहां पर फील्डर थे, अच्छी फील्ड लेने का करने की कोशिश में कामयाब हुए. 1 रन के साथ हमारे गुण लेखक शुभम कैलाश कानमुरे में बतलाते हुए टोटल स्कोर जा पहुंचा है 6 रन 1 विकेट के नुकसान पर. जबकि पहले ओवर में 4 रन खर्च किए और दूसरे ओवर के लिए पार्थ नाइक को गेंदबाजी के लिए दावत दी है. दूसरा पावर प्ले का ओवर जारी है. ये क्रिकेट का मैदान है और इस क्रिकेट में जरूर रन प्राप्त करनी है. इस बार देखिए अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद तेज तर्रार गोली की रफ्तार, जिस तरह से तेज तर्रार गेंदबाजी विश्वजीत मेघनाथ ठाकुर करते हैं, उसी तरह से यहाँ पर लाइन और लेन से गेंदबाजी करने का नमूना पेश किया है गेंदबाज पार्थ नाईक ने. क्या कहना चाहोगे विकास सर? ॲब्सोल्युटली राईट, कारण बरोबर गोलंदाजी जर टप्प्यावर टाकली, विश्वजीत ठाकूरचे सुद्धा बघतो आपण अतिशय वेगवान गोलंदाज. हाच त्याला रायगड जिल्ह्याचा नाही भारताचा हार्दिक पांड्या टेनिस क्रिकेटचा म्हणून
ओळखतात, परंतु या वेळेला बघा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते चेंडूला आणि चेंडू गोलंदाज फलंदाजाच्या डोक्याच्या वरून जातोय. पंचांचा इशारा सुद्धा आलेला आहे की 1 बाउन्स प्लस व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे, 7 धावा. आज विश्वजित ठाकूरचं नाव संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातं आहे. भारतीय क्रिकेट टीम संघाचं त्याने कर्णधारपदसुद्धा भूषवलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाज नाही तर तो भारताचा गोलंदाज सुद्धा वेगवान झालेला आहे. क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी. पाच श्याम नाईक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. फलंदाजानं बांधून ठेवलंय. म्हणून मी आधीच सांगितलं होतं, ज्यावेळेला विकेट बघितली ना त्यावेळेला क्युरेटरचं कौतुक केलं होतं की गोलंदाजाला जास्त सहाय्य करणारी ही विकेट आहे. थोडासा जो स्पॉट आहे एक त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट होतो, त्यामुळे फलंदाजाला बुचकाळ्यात पडतो. यस, फिर से एक बार ब्रेक जड़ में डालने की कोशिश, मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर डीप में है, देवेश फील्ड करेंगे तब तक अभी। और यहाँ पर देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका। संकटात नहीं और वो अति घाई यहाँ पर जरूर नड़ती हुई समा वॉरियर्स स्थल टीम के लिए। मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक। यहाँ पर टारगेट सेट करना है, अपनी विकेट यहाँ पर खो दी है पर जिम्मेदारी के साथ अभी भी खेलना है। यश मंगेश कामले और उनका साथ देते हुए न्यू बैटर मैदान पर सुयोग ठाकुर किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि यहाँ पर पार्थ नाइक ने शानदार गेंदबाजी की है। जिस तरह से शुरुआती गेंदबाज आर्यन खारकर ने की ना पावर प्ले के ओवर में विकास सर, उसी तरह से कदमों पर गेंदबाजी करते हुए वही नतीजा यहाँ पर दिखलाते हुए गेंदबाज पार्थ नाइक। पुढचा चेंडू मात्र थोडासा दिशाहीन ठरतोय. अतिरिक्त वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा हरवलेली आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. समा वॉरियर्स संघ आपण बघतोय या ठिकाणी संजय घरत अतिशय चांगल्या पद्धतीने नेहमी त्यावर क्रिकेटवर प्रेम करतायत. त्यांचं संपूर्ण घरत परिवार आहे ना, त्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. आतासुद्धा त्यांच्या घरातील महिला मंडळ घरातून मॅच बघत असेल. पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाते. यश कांबळेच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. डबल फिगर्समध्ये जाऊन संघ पोचलेला आहे. तो संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 10 धावा धावफलकावर. त्या संघाचे मॅनेजर कोण आहेत तर स्मिथ अरुण घरत. एक जबरदस्त असा खेळाडू होईल यात कोणतीही शंका नाही आहे. मॅनेजर असला तरी तो खेळाडू खूप प्रेम करतो, अतिशय चांगला. त्यांची ज्या वेळेला स्पर्धा असते घरात अलीचा स्पर्धे ज्यावेळेला मैदानामध्ये त्यावेळेला 100% देण्याचा प्रयत्न करत असतो तो स्मिथ. आज क्रिकेटमध्ये त्याचं खूप प्रेम आहे. त्यांच्या घरात संपूर्ण क्रिकेट वेडा घर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कोणतीही स्पर्धा असो, लीग दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ होता. माली प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याने प्रयत्न केला होता, परंतु चिठ्ठी त्यांना मिळालेली नव्हती संघ घेण्यासाठी. टोटल स्कोर जा पहुंचा है 10 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 10 रन स्कोर कार्ड पर 9 मिनट और 29 सेकंड बाकी है। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम कारागिर वाइशेत टीम के लिए। यहाँ पर 2 ओवर डालने के लिए मात्र 9 मिनट बाकी है, स्पीड अप करना है गेंदबाजी के लिए। फिर से एक बार मिस्टर ISPL आर्यन खारकर 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 9 मिनट बाकी है बता रहा हूं इस ओवर के लिए। 2 ओवरों के लिए गेंदबाजी करेंगे आर्यन खारकर 10 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। राइट अमूर्त विकेट। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश, मिड ऑफ की दिशा में खेल दिया, फील्डर थे वहां पर, अच्छा प्रयास की थी, कोशिश की थी फील्डर के द्वारा। तब तक चिकी रन, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टोटल स्कोर जा पहुंचा 11 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। तीसरा और जारी है क्रिकेट का महायुद्ध। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग, थल पंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे, और इस चौथे पर्व में आज का पहला दिन आर्यन खारकर गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए तेज तर्रार गेंद, फील्डर थे वहां पर, अच्छी फील्डिंग पे थोड़े से बम्बल हो गए। नरेश साखरकर द लीजेंडरी क्रिकेटर, हम देख रहे काफी सालों से हम देख रहे आज उन्हें मौका मिला है थल पंचायत प्रीमियर लीग में खेलने का। द लीजेंडरी क्रिकेटर जागृति थल टीम से बिलोंग करते हुए हमने अक्सर उन्हें देखा है। वही खिलाड़ी नरेश साखरकर फील्ड करते हुए, कोई रन की गुंजाइश ही नहीं, स्कोर रुका हुआ 11 रन।
ओहो, और इस बार देखिए तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह डाली विकेट, खंबा उखाड़ दिया, विकेट का पतन। यहां पर बल्लेबाज बैक टू द पवेलियन, डीजे शुभम को मौका। अतिशय वेगात टाकलेला हा चेंडू होता. गुडलँड स्पॉटच्या बाजूला टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आतमध्ये आला. फलंदाजाची बॅट यायच्या अगोदर त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून निघून गेला चेंडू. यश कांबळेला माघारी परतावं लागलेलं आहे. धावसंख्या किती आहे तर 11. अतिशय चांगली गोलंदाजी कारागीर वायशत संघातर्फे करताना गोलंदाज स्वतः कर्णधार, स्वतः मोरक्या सरदार अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करते. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट अशा प्रकारचं त्याचा खेळ नेतृत्व बघा अतिशय चांगल्या कल्पकतेने करताना दिसतोय. फलंदाजीसाठी कोण येतोय तर पुन्हा एकदा अरुण घरत. अरुण घरत येतोय फलंदाजीला. अरुणला माहिती आहे की कशा पद्धतीने आता फलंदाजी करायला लागेल, कारण तिसरं षटक चालू आहे. 11 धावा धावफलकावर आहेत आणि संघाची धावसंख्या कमीत कमी 40+ केली तर संघाची धावसंख्या चॅलेंजेबल होऊ शकते, कारण आज त्यांचा प्रमुख सरदार धारातीर्थी पडल्यानंतर आता मात्र संपूर्ण मावळ्यांवर त्याच्या जबाबदारी आलेली आहे. अरुणला ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. अरुण आणि त्याचा साथीदार सुयोग ठाकूर यांची जोडी मैदानात. चांगला चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, अपील झालं होतं. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गलथानपणा बघायला मिळतोय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा या ठिकाणी अतिरिक्त काउंट केल्या गेल्या आमचे गुणलेखक शुभम कानमोरेद्वारा. धावसंख्या झालेली आहे ती या 2 धावांबरोबर 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर बुक. 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके। तीसरा ओवर जारी है। स्ट्राइक पर बल्लेबाज अरुण घरत, सदर रक्षण है, खल निगरना है आज अपनी टीम के लिए जिम्मेदारी यहां पर लेते हुए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद जाएगी शॉर्ट फाइन लेग की दिशा में, डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ गुणलेखक शुभम कैलाश कानमुरे बतलाते हुए 14 रन। चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए। इसके बाद होने वाला मुकाबला सागरी गणेश थल विपक्ष कार्तिक 11 कार्तिक एंड श्लोक 11 भाल, दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा है। फिर से एक बार आर्यन खारकर गेंदबाजी करते हुए रफ्तार का सौदागर। ओहो, स्लोवर वन टप्पा गिरने के बाद परफ्यूम डिलीवरी जिसे कही जाएगी, थोड़ी सी अंदर आई और सीधा विकेट कीपर के दस्तारों में गेंद ट्रैवल होती हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद विकास सर टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 14 रन। कमाल की गेंदबाजी। पहले 2 ओवर में हमने अगर टोटल स्कोर देखा जाए तो पहले 2 ओवर में 10 रन खर्च किए थे और इस ओवर में 4 रन खर्च किए। टोटल टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 14 रन। बच्चे भी अभी भी टाइम है, 5 मिनिटं बाकी आहेत गोलंदाजी करणारा संघ या षटकासाठी। 5 मिनिटे 58 सेकंड। तो फिर से एक बार चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए हमारे काबिल दोस्त हर्षल काशीनाथ चिटके, बिट्टू नाम से जाने जाते हैं, वही गेंदबाजी के लिए आज जवाबदारी उनके कंधे पर दी है। ऑलराउंडर कैटेगरी के गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज हर्षल चिटके, जबकि स्ट्राइक पर बैटर सुयोग ठाकुर। बिट्टू B2 काय बिट्टू शेवटचं षटक जागृती थळ संघाचा हा होणार खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू जागृती थळ संघाचा। शेवटचं षटक, पहिला चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। घेतला, परंतु या वेळेला चांगलं कमबॅक करतोय बिट्टू। अतिशय चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता। टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, फलंदाजाच्या डोक्याच्या बाजूने चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। चांगलं कमबॅक बघायला मिळालं होतं। पहिला चेंडू ओव्हर पिच गेल्यानंतर थोडासा माघारी परतवला होता चेंडूला आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना दिसते। 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी 5व्या षटकातील 4थ्या षटकातील झालेला आहे आणि धावफलकावर धावसंख्या आहे ती
20 धावा आणि आणखी एक धाव त्यामध्ये ॲड करा. 21 धावा धावफळ करत आहेत. डिक्लोर झोनमध्ये चेंडू जागतोय. सुयोग ठाकूरला माहिती आहे धावसंख्या वाढवावी लागणार आहे. 40पर्यंत धावसंख्या न्यावी लागणार आहे. तिसरं षटक चालू आहे, चौथं षटक चालू आहे. बिट्टूच्या षटकामध्ये त्याने आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर मोठा षटकार केल्यानंतर थोडासा दबाव त्यामध्ये टाकला होता, त्याच्यावर निर्माण केला होता. परंतु बिट्टूसुद्धा एक अनुभवी असा खेळाडू आहे. जागृती तळ संघाचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. पुढचा चेंडू ऑफस्टमच्या काहीसा बाहेर नाही आहे तर खूप बाहेर आहे असं पंचांच्या बॉडी लँग्वेजवरून समजतोय. पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी घोषित केली जाते. धावसंख्यात वाढ. धावसंख्या 22 धावा, 22 रन्स ऑन द स्कोर बुक. 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहाँ पर बल्लेबाजी करने वाले बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी है, एक टारगेट सेट करना है, उसके लिए यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे। गेंदबाजी हर्षल फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, खोद कर खेला है, काम लगभग कामयाब हो गए थे पर मिड ऑन की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर चित्रो। ओहो हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए हर्षल के आंखों के सामने भूचाल आ गया और उन करने से पहले गेंद को छोड़ दिया और जीवन दान मिलते हुए तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचे विकास सर 24 रन। मुन्ना काय माहिती आहे, प्रत्येक जण धोनी व्हायला जातो. त्यामध्ये चेंडू हातात पडला नाही पडला तो लगेच स्टंपकडे, पण प्रत्येकाला धोनी होताना खूप विचार करावा लागेल. धोनीचा खूप अभ्यास आहे. या वेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेतली. चेंडू पुन्हा एकदा घोषित परिसरात गेला होता. एका धावेसाठी स्वयंसेवक बघा लगेच चेंडू अडकलेला आहे. द्या त्या ठिकाणी. तो इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 25 रन 25। थैंक यू सो मच वॉलंटियर्स, आपका भी तहे दिल से आभार। वीर दमदार अमदार थल ग्राम पंचायत प्रीमियर लीग का ये थरार है। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हुए हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। हमारे डीजे शिवम, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। टोटल स्कोर जा पहुंचा है 25 रन 25। इस बार देखिए कवर पॉइंट की दिशा में खेल दिया, थोड़ा सा फील्डर का चकमा देती हुई गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। ये दिल मांगे मोर आया है। हैप्पी फोर आने के बाद डीजे शिवम के बाद 29 रन। इस ओवर में गेंदबाज हर्षल बिट्टू ने 15 रन खर्च किए, जिसमें 1 छक्का 1 चौवा और सिंगल डबल यहां पर हमने देखी। तो 4 ओवर की समाप्ति के बाद 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आने वाली 6 गेंद शेष बाकी है। समा वॉरियर्स थल टीम क्या टारगेट सेट किया जाएगा इस प्रतियोगिता में, क्योंकि सुयोग ठाकुर आज इस मैदान पर शानदार बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे। आखिरी ओवर लेकर स्लॉगर डी तौर स्पेशलिस्ट हनमारी का षटक लेकर अभिराज गेंदबाजी के लिए आएंगे। क्या कहना चाहोगे विकास सर? भैरवी का षटक है। अभिराजला मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण 29 धावा काढल्यानंतर थोडासा सुस्थितीत आलेला आहे तो समा वॉरियर्सचा संघ. आणि आता मात्र शेवटच्या षटकासाठी आलेला आहे तो अभिराज पाटील. फलंदाजीसाठी अरुण घरत कशा पद्धतीची त्याची स्ट्रॅटेजी आहे, एक धाव काढून सुयोगला स्ट्राईकवर आणेल की स्वतःच्या मनगटामधले फटके दाखवून सुद्धा धावसंख्या जास्तीत जास्त 40+ करण्याचा त्याचा प्रयत्न असेल नक्कीच. या स्टँडच्या पाठीमागे आपण बघतोय द ग्रेट सिद्धांत नवले उभे आहेत त्या ठिकाणी. आखूट टप्प्याचा चेंडू एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक धाव काढून स्ट्राईक मात्र त्याने रोटेट केली आहे. सुयोग ठाकूरला फलंदाजीला स्ट्राईकवर आणलेला आहे. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या झालेली आहे 30. परंतु मुन्ना असा जर चेंडू एखाद्या फलंदाजाला नक्कीच त्याने उडी मारून त्याच्यावर षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न केला असता, परंतु आरणने लालच स्वीकारलेलं नाही आहे. त्याने काय केली आहे, एक सावधगिरीची भूमिका म्हणून आपल्या सहकार्याला स्ट्राईकवर आणलं. परंतु यावेळेला अप्पर कट करण्याचा प्रयत्न. क्या बात है, बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पे नजर आ रही है. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय निहाल साखरकर. क्या बात है निहाल, जोरदार टाळे निहालसाठी. फलंदाज बाद. सुयोगकडून खूप अपेक्षा होत्या. शेवटच्या चेंडूवर खाली दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुयोगला माहिती नाही की हवा
दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी आहे, त्याच्यामुळे तिथे जोरदार मारशील तरच चेंडू पलीकडे जाऊ शकेल. अप्पर कट करून नुसती दिशा देऊन तिथे उपयोग नाही आहे, तर त्यावर थोडंसं ताकद काढायला पाहिजे होती. परंतु निहालने खरोखर कौतुक करावं लागेल. निहालने शेवटपर्यंत नजरा आपल्या स्थिर ठेवल्या चेंडूवर आणि फलंदाज मात्र 30 या धावसंख्येवर सुयोगच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परतलेला आहे. अभिराज पाटील शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचे चेंडूच टाकतोय. नवीन येणारा फलंदाज आपण बघतोय साईराज घाडगे. साईराज घाडगे एकविरा थळ संघाचा हा खेळाडू आज फलंदाजीची संधी प्राप्त झाली, परंतु चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. साईराज चेंडूकडे बघतच राहतोय आणि बघता बघता चेंडू यष्टीरक्षक सिद्धांत नवलेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकास सर, अगर देखा जाए तो डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी है और ऐसे कूल मोशन में गेंद को छोड़ना यहाँ पर जरूर एक टीम के लिए खराब बल्लेबाजी होगी, क्योंकि स्ट्राइक पर बल्लेबाज है साईराज गणेश घाड़गे, हार्ड हिटर बल्लेबाज है. उनके पास क्षमता है, पर इस बार गेंदबाज की सराहना करनी होगी. शानदार गेंदबाजी अभिराज पाटिल की. 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया और स्मिथ निहाल साखरकर ने जो कैच लपकाना, शानदार कैच. इसीलिए तो कहते हैं ना, पकड़ो कैच जीतो मैच. अगर वो कैच ना पकड़ते तो सुयोग ठाकुर को फिर से एक बार मौका मिलता और कुछ रनों की प्राप्ति होती. निहाल साखरकर की अच्छी फील्डिंग के दौरान विनंती असेल सागरी गणेश ठल विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. इस बार देखिए फिर से एक बार शानदार गेंदबाजी, अचूक लाइन और लेन से गेंदबाजी की. साईराज घाड़गे जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा दिया है. 5 गेंदें ऊंचे विकास सर और 5 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है. क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर अभिराजने जे पुनरागमन केलं ना गोलंदाजीत, ते वाखाणण्याजोग आहे. प्रत्येक चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पद्धतीचा चेंडू टाकतोय. शॉर्ट ऑफ गुडलेंडवर पडून सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातात जातोय आणि हाही चेंडू त्याला अपवाद नाहीये. लाजवाब गोलंदाजी, खरोखर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. या षटकात शेवटच्या बॅकफुटवर पूर्णपणे ढकललंय ते समा वॉरियर संघाला. आणि हे बिनीचं षटक होतं, हे स्लॉग ओव्हर होती, हाणामारीचं षटक होतं. आणि या षटकात धावा किती गेल्यात, तर फक्त आणि फक्त 1 धाव. ये तो कहते हैं ना विकास सर, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. और टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है 31 रन और 31 रनों का टारगेट सेट किया है. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके. 31 रनों की आवश्यकता है. टॉस साठी आमंत्रित करेन पुन्हा एकदा सागरी गणेश ठल विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. मी विनंती करेन अप्रेश खोत यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. अप्रेशजी खोत. मी धनेश सानकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. धनेश या. धनू, आपल्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. या स्पर्धेची थळ पंचायत प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आपणाला विनंती करतोय धनेशजी, नाणेफेक करायची आपण. पण भाल विरुद्ध श्री सागरी गणेश थळ उंदेराळी. मी विनंती करेन मान्यवरांना की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. हेड्स कॉल, इट्स अ हेड. कार्तिक अँड श्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय काय असेल. फिल्डिंगच का. कारण इथे रन चेस होताना बघितलेलं आहे आम्ही, त्यामुळे फिल्डिंग घेऊ. आपली रणनीती काय असेल गोलंदाजीची. गोलंदाजीची रणनीती असेल 30च्या आधी रोखण्याची. ठीक आहे, थँक्यू, बेस्ट ऑफ लक.
यास पहिल्या सत्रात आपण बघितलं एक फलंदाज या बॅटर्स 31 रन्सचं टार्गेट आहे फलंदाजीसाठी करणाऱ्या संघाला. आर्यन खारकर यांचा कारागीर 11 वायशेत संघ, त्यांचे संघ मालक अनिलजी पाटील, त्याचप्रमाणे मॅनेजर अभिलाष पाटील यांचा हा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आहे. फलंदाजीच्या मोर्चावर आपण बघतोय सिद्धांत नवलेसारखा फलंदाज त्यांच्याकडे आहे, बिट्टू आहे, हर्षल चिटके, कुणाल भुजे गतवर्षीसुद्धा त्याने चांगली कामगिरी केली होती. असा कुणाल भुजे प्रत्येक पर्वामध्ये चांगली कामगिरी आपण त्याच्याकडून सुद्धा फलंदाजी बघितलेली आहे. आणि स्वतः आर्यनला जरी एकविरा संघातर्फे फलंदाजीची संधी जास्त प्राप्त होत नसली तरी आर्यनसुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु त्याच्यातील क्षमता त्याने ओळखायला पाहिजे. कशा पद्धतीने फक्त हेलिकॉप्टर शॉट न मारता वेगवेगळ्या पद्धतीने मारण्याचे सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आणि आपल्या फलंदाजीमध्ये त्याने बदल घडवणं आवश्यक आहे, कारण उत्कृष्ट फलंदाज तो आहे हे आम्हाला माहिती आहे, परंतु त्याने सुद्धा आपल्यामध्ये अजूनही प्रगती करायला पाहिजे. आज इंटरनॅशनल खेळाडूंसोबत चांगला ISPLचा प्लॅटफॉर्म त्यांच्यासोबत त्याने वेळ घालवलेला आहे आणि त्याचा सदुपयोग त्याने नक्कीच आपल्या खेळामध्ये प्रगतीसुद्धा केलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा करून द्यावा असं त्यांना मी विनंती करतो आहे आणि करून द्यायला पाहिजे. त्याने त्याचे अनुभवाचे किस्से त्याने आपले शेअर करायला पाहिजे आणि त्याच्याकडून दुसऱ्या खेळाडूंनीसुद्धा ते आत्मसात करून घेतले पाहिजे. विकास सर, अगर देखा जाए 30 गेंदे और 31 रनों का टारगेट सेट किया है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर इनिंग की शुरुआती बल्लेबाज आर्यन संतोष खारकर और उनका साथ देते हुए कुणाल भुजे, दोनों बैटर जिम्मेदारी कंधे पर लेकर आ चुके हैं. जबकि समा वॉरियर्स थर्ड टीम की जानिब से गेंदबाजी की जिम्मेदारी लेकर P1 पावर प्ले का षटक लेकर आएंगे गेंदबाज मनीष मात्रे गेंदबाजी के लिए आएंगे. 30 गेंदे 31 रनों का टारगेट सेट किया है. डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर. तो यहाँ पर हौसला बुलंद करना होगा. इस 30 गेंदों में 31 रन डिपेंड करने होंगे. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और वो कारनामा इस मैच में कर कर दिखाना होगा, क्योंकि 30 गेंदे और 31 रनों का टारगेट सेट किया है. मनीष गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए पहली गेंद पैडल स्वीप करना चाहते थे, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, यहाँ पर घुटना टेक तमाशा देख, पर पहली गेंद के ऊपर चकमा देते हुए गेंदबाज मनीष मात्रे. फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता मात्र त्याला आपल्या संघासाठी गोलंदाजीत चांगला करिश्मा करून दाखवावा लागेल. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा, पुढच्या चेंडूवर पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न आर्यनचा होता. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल, परंतु एक धाव मात्र घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. सलामीसाठी आपण बघतोय आर्यन खारकर आणि कुणाल भुजे ही जोडी मैदानात आलेली आहे. एक धाव धावफलकावर आहे. छोटंसं लक्ष आहे 31 धावांचं, परंतु या मैदानात कोणतंही लक्ष क्रिकेटमध्ये छोटं नसतं. कमी धावसंख्येचे मॅचसुद्धा आपण बघितल्यात. आहा, चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेतली होती, परंतु यष्टीरक्षक आणि सेकंड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. जर फर्स्ट स्लिप तैनात असती तर मात्र फलंदाज बाद असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसते. एक धाव मात्र मिळालेली आहे आणि या एकेरी धावेने स्वतःचं खातं उघडलेलं आहे. कुणाल भुजेनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. फुलर लेन की गेंद, हाफ वाली गेंद जरूर डाली थी, यहाँ पर मिड ऑफ की दिशा में खेल दिया है. लॉन्ग ऑफ में फील्डर थे, 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ शुभम कानमुरे में बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 3 रन. स्ट्राइक पर बल्लेबाज आर्यन संतोष खारकर, नॉन स्ट्राइक पे कुणाल भुजे और गेंदबाजी करते हुए मनीष मात्रे. ओहो, इस बार देखिए तेज तर्रार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, पहली बल्ला घुमा, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की मोहर लगती हुई कमाल की गेंदबाजी मनीष मात्रे के द्वारा. विकास सर, मनीष एक चांगला उत्कृष्ट असा खेळाडू आहे. आपण बघितलं होतं प्रत्येक स्पर्धांमध्ये त्याचा खेळ चांगला होताना दिसते. शिवशक्ती लोणारे संघाचा हा भरवशाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये कारागीर सध्या होत असतो. यावेळेला गोलंदाजी चांगली करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळला चेंडू. एक धाव घेण्यापासून मात्र वंचित होऊ शकत नाही, येत नाही. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला अचूक आंबा टिपलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायरसाठी. धावचित आहे का? लेग बायच्या स्वरूपात एक धाव तर आलेली आहे, परंतु दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजासाठी थर्ड अंपायर पाचारण केला जातोय. निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये येतोय.
तत्पूर्वी आज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरची माहिती किती द्यावी तेवढी कमी आहे. एकाच देशाविरुद्ध म्हणजे तब्बल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 आंतरराष्ट्रीय शतकं त्याने ठोकलेली आहेत. तब्बल 24 वर्ष खेळण्याचा विक्रम 1989 ते 2012 अशी तब्बल 24 वर्ष खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामध्ये 51 कसोटी क्रिकेटची शतकं आहेत. तब्बल 76 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने प्राप्त केलेला आहे. 100 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची शतकं म्हणजे 49 वन डे शतकं त्याच्या नावावर आहेत. अशा प्रकारे तब्बल 100 शतकांचा विक्रम आहे. आणि फलंदाज बाद यस आणि तब्बल मुन्नाभाई त्याची माहिती द्यायची तर 164 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक अर्धशतकंसुद्धा त्याच्या नावावर आहेत. तब्बल 463 एकदिवसीय वन डे ODI सामने खेळलेला आहे. 15,921 कसोटी धावा त्याच्या नावावर आहेत. 34,357 टोटल इंटरनॅशनल रन्स त्याच्या नावावर आहेत. आणि 50,816 आंतरराष्ट्रीय चेंडू खेळण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. असे सचिन तेंडुलकर यांचा विक्रम तोडणं खरोखर अतिशय अशक्य आहे. असा आज क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस आहे आणि त्याला सर्व क्रिकेट रसिकांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्यातर्फे सुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत. परंतु माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. यस एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 4 रन. अतिघाई संकटात नहीं, कोई जरूरत नहीं थी यहाँ पर सिंगल रन को डबल रन में कन्वर्ट करने की आवश्यकता नहीं थी. और मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक कहा जाता है विकास सर, और जरूर गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा. और जरूर एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 4 रन. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतो फलंदाजीला आलेला आहे नवीन फलंदाज अभिराज पाटील आणि गोलंदाजीसाठी महेश कटवटे सुद्धा आपण बघतोय. रायगड अलिबाग प्रीमियर लीग, अलिबागच्या चॅम्पियन्स ट्रॉफी, दमदार आमदार प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या सर्व स्पर्धांमध्ये गोलंदाजी त्याच्याकडून होताना सुद्धा बघितलेले आहे. एक चांगला अनुभवी असा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आर्यन खारकरसाठी, त्याचा पुढचा चेंडू अभिराजसाठी. आहा, पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू होता. ऑफस्टंप पिचिंग यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू फलंदाजाला चकवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय, पिसावतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 31 धावांचं लक्ष आहे. परंतु पहिल्याच षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली मनीषने आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. 23 गेंदे 27 रनों की आवश्यकता है. इस बार लीडिंग एज सीधा विकेट कीपर के दस्तानों में. यहाँ पर विकेट का पतन. बल्लेबाज पाक टू द पॅव्हेलियन. 1.5 दिवसाचा गणपती आला काय आणि गेला काय. यहाँ पर बल्लेबाज पाक टू द पॅव्हेलियन. आया राम गया राम. कम ऑन डीजे शिवम. की गेंदबाज महेश कटवटे, बल्ले का भारी सीरा और सीधा विकेट कीपर के दस्तानों में. शानदार कैच. विकेट कीपर मनीष मात्रे के दस्तानों में. न्यू बैटर मैदान पर आते हुए आज पूरी जिम्मेदारी बल्लेबाजी करने वाली टीम होगी तो वहां पर बैटर आर्यन खारकर और उनका साथ देते हुए इनायत नंबर 4 पर बल्लेबाजी के लिए आते हुए आज इस खिलाड़ी ने भी अपनी पहचान बनाई है. थलपेट से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज हमें श्री सागरी गणेश थल में टीम में दिखाई देते हैं, पर थल पंचायत प्रीमियर लीग में आज उन्हें मौका मिला है. गतवर्षी ह्याच समा वॉरियर संघाकडून खेळत होता तो, परंतु ह्या वेळेला सागरी गणेश संघाने त्याच्यावर बोली लावली आणि त्याला आपल्या संघामध्ये एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खेळण्यासाठी त्याला आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने पार्थ नाईक मैदानात आज कामगिरी करेल. गोलंदाजी करताना चांगली कामगिरी केली होती महेश कटवटे. पहिल्या चेंडूवर निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अभिराजला माघारी पाठवलं होतं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. ओहो, महेश कटवटी की अच्छी गेंद फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला है. शॉर्ट फाइन लेग की दिशा में गेंद ट्रैवल हुई. 1 रन लेने का मौका. स्ट्राइक रोटेट की. यहाँ पर स्ट्राइक पर बैटर आर्यन संतोष खारकर. टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 2 विकेटों की नुकसान पर 5 रन. जबकि जीतने के लिए अभी भी 21 गेंदे 26 रनों की आवश्यकता है. 21 गेंदे 26 रनों की जरूरत. 30 गेंदों में 31 रनों का टारगेट था. और यहाँ पर मनीष मात्रे की पहली ओवर में कमाल की गेंदबाजी करते हुए 4 रन खर्च किए.
फिर से एक बार महेश कटवड़े अपने छोर की चौथी गेंद डालने के लिए तैयार। इस बार कवर की दिशा में खेलते हैं, पॉइंट में फील्डर थे, खराब फील्डिंग वहां पर छोटे कद के खिलाड़ी, एक आसान सा कैच, एक बड़ी मछली को जीवन दान, यानी खुद के पांव पे कुराड़ी मार लेना, अपने घर आई हुई खुशियां को वापस लौटाना, इस तरह का कार्य फील्डर के द्वारा किया गया। क्या कहोगे विकास सर? सोपा झेल होता, परंतु नवोदित खेळाडू आहे, कदाचित पदार्पण असेल त्याचं या मोठ्या स्पर्धेमध्ये, परंतु थोडासा दबाव आला त्याच्यावर आणि सोपा झेल होता, त्यातून निसटला. परंतु असा दबाव घेऊन चालणार नाही आहे. जर तुला आपलं नाव मोठं करायचं असेल तर हे झेल सोप्या झेलांमध्ये रूपांतर करून दाखवावे लागतील. पुढचा चेंडू, लाजवाब चेंडू, क्या बात आहे महेश. परंतु चेंडूचा टप्पा होताना वेगात टाकण्याच्या पण थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि पंचांचा इशारा आलेला आहे वाईट बॉलचा. आम्ही जर समोर असतो तर आम्हाला दिसला असता की चेंडूचा टप्पा कुठे आहे, दिशा कोणत्या ठिकाणी आहे. परंतु चेंडू जर यष्टिरक्षकाच्या हातात गेला तर आमच्याकडून आपोआप ते आपसुकच उद्गार निघतील काय चांगला चेंडू होता म्हणून. इस बार फुल टॉस किस्म की गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके ऑफिशियल अंपायर सबसे कातिल प्रीतम जी पाटिल 22 के रूप में 1 रन दिखलाते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर शुभम कानमोरे सर बतलाते हुए 8 रन बचे हुए 19 गेंदे 23 रनों की आवश्यकता है. आता वय म्हणजे किती लहान पोरगा हे सुद्धा मॅटर करत नाही आहेत. आपण बघितलंय तो सूर्यवंशी नावाचा खेळाडू आहे, राजस्थानमध्ये 14 वर्षाचा आहे, परंतु त्याने काय कमालीची फलंदाजी करून दाखवली होती. 17 वर्षाचा आयुष म्हात्रे त्याने सुद्धा आज चेन्नईमधून खेळताना जबरदस्त काय गोलंदाजी, पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. 2 चेंडू फलंदाजाला चकवून जातात की काय असं वाटत होतं, परंतु पंचांचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे वाईट बॉलच्या. 2 धावा अतिरिक्त वाढतायत. अगोदरच्या 2 चेंडूंवरचे सुद्धा धावसंख्या झालेली आहे 9 धावा. फलंदाजाच्या बॅटला लागून धाव निघत नाहीये, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मात्र मिळत आहेत. यस विकास सर, तसं पाहायला गेलं तर अकाउंट मध्ये पैसे कमी आहेत आणि गोलंदाजी सुद्धा चांगली होते, पण क्षेत्ररक्षकाची साथ मिलत नाहीये. पहले सेच कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ. बचे हुए 18 गेंदे 21 रनों की आवश्यकता है. टोटल स्कोर जा पहुंचा है 10 रन. 2 चेंडू निर्धाव काढले होते, परंतु यष्टिरक्षकाची सुद्धा तेवढी साथ मिळालेली नाही आहे. 2 बाईच्या रूपामध्ये धावा सुद्धा गेलेल्या आहेत. यष्टिरक्षक सुद्धा विचार करतोय वेगात येणारा चेंडू, परंतु टप्पा पण पडत नाहीये, टप्पा त्याच्या पुढ्यात पडतोय यष्टिरक्षकाच्या समोर. त्याच्यामुळे ग्लोव्ज नसल्यामुळे चेंडू त्याला थांबवता येणं थोडंसं अवघड होऊन गेलं. 2 धावा मात्र खर्च झाल्या होत्या त्या अतिरिक्त स्वरूपामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 31 धावसंख्येला प्रत्युत्तर करत असताना कारागीर 11 संघाची धावसंख्या डबल फिगर्समध्ये पोहोचलेली आहे. 10 धावा, 1 गडी बाद, 2 गडी बाद, 10 धावा. आता 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. यस विकास सर, 10 रन स्कोर कार्ड पर मास्टर ब्लास्टर सर सचिन रमेश तेंदुलकर, क्रिकेट के गॉड जिसे कहा जाता है, आज उनका जन्मदिन और उस जन्मदिन की शुभकामना हमारे तरफ से होगी. और वही स्कोर कार्ड पर 10 रन स्कोर कार्ड पर आते हुए 18 गेंदे 21 रनों की आवश्यकता है. 18 गेंदे 21 रनों की जरूरत है. गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे मनीष म्हात्रे, जिन्होंने पहले स्पेल में शानदार गेंदबाजी की. वही गेंदबाज और इस बार तेज तर्रार, बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. मनीष म्हात्रे यहां पर सफल विकेट प्राप्त करते हुए 13 का फुल 17 की बैक टू द पैवेलियन. पहली गेंद के ऊपर मनीष म्हात्रे ने एक बड़ी सफलता हासिल की. आर्यन खारकर जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त करनी थी और वही कारनामे में कामयाब होते हुए. बचे हुए 17 गेंदे विकास सर, 21 रनों की जरूरत है. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा आज यहाँ पर दिखलाना होगा, क्योंकि बल्लेबाज आए हैं हर्षल चिटके. कारागीर वायशेत संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे 2 मॅच विनर खेळाडू अजून बाकी आहेत. एक हर्षल चिटके आणि दुसरा आहे सिद्धांत नवले, आणि दोघांचं सुद्धा शुभमंगल लवकर जवळ आलेलं आहे. हर्षलची तारीख अजून मला नाही समजली, परंतु सिद्धांतची 2 तारीख एवढं लक्षात ठेवा सर्व खेळाडूंनी.
हर्षल चिटके भी एक अच्छे खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता उनके पास है। मैच विनर स्ट्रोक अक्सर उनके बल्ले से हमने विकास सर देखे। वही बैटर हर्षल काशीनाथ चिटके, बिट्टू बल्लेबाजी के लिए। मनीष मात्रे अपने छोर की अगली गेंद, और इस बार देखिए आते ही अपने इरादे स्पष्ट किए, लॉन्ग लेग की दिशा में खेल दिया, फील्डर है पर गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में। 1 रन घोषित परिसर में, 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। अतिशय रंगतदार अवस्थेत जी मॅच मागची मॅच आपण बघितली ना, तीच मॅचची हायलाईट्स लागली की काय अशा पद्धतीची मॅच चालू आहे। 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे। हर्षलने कोणत्याही प्रकारे घाई गडबड न करता चेंडूला चांगला सन्मानपूर्वक खेळून काढला। पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू सरळ खेळतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव निघाली आणि त्याच्यापेक्षा जास्त धावा निघून देत नाही आहेत, कारण यश कांबलेचं तेज तर्रार थ्रो गोलंदाजाच्या रोखाने सुद्धा येतो। 1 धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 12 धावा। आता आवश्यकता आहे 15 चेंडू आणि 19 धावांची। विकास सर, ऐसा कहा जाता है बूंद बूंद से तालाब बनता है, और यहाँ पर आवश्यकता नहीं बड़े स्ट्रोक लगाने की, सिंगल डबल पर फोकस करना है, कॉन्सेंट्रेट करना है। और ये बल्लेबाज हर्षल बिट्टू जानते हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार पार्थ श्यामराव नाइक। इस बार अच्छी गेंद, तेज तर्रार, थोड़ा सा अपील किया, अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा। अंपायर जी नाराज। ऐसे लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए अपने हाथ समांतर किए और कहा ये रन है अवांतर। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर शुभम जी बतलाते हुए 13 रन बचे हुए। 15 गेंदे 18 रनों की जरूरत, 15 गेंदे 18 रनों की आवश्यकता है। पार्थ नाइक स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे हर्षल काशीनाथ चिटके। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश पर प्लम एलबी, लेग बी 4, बल्लेबाज आउट करार करते हुए यहां पर बल्लेबाज आउट, विकेट का पतन। डीजे शिवम को मौका। माहिती आहे गेल्या वर्षी सुद्धा अशीच सिच्युएशन होती मॅचची आणि शेवटच्या क्षणाला त्यांच्या संघाने मॅच विनिंग करून दिली होती। आता आवश्यकता आहे बघूया 14 चेंडू 18 धावा। आता पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत, 2चे 4 दोघांचे होणार आहेत। हर्षल चिटके आणि त्याच्या साथीला आता नवीन फलंदाज येतोय सिद्धांत सोमनाथ नवले। तळगावचा तारणहार मॅच विनर खेळाडू फलंदाजीसाठी येतोय। यस, सिद्धांत सोमनाथ नवले के बारे में अगर विकास सर कहा जाए ना, तो जब भी 2 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है, 1 गेंद में 5 रनों की जरूरत है, और मैच विनर जिसे बल्लेबाजी के लिए कहा जाता है वो बैटर आए हैं सिद्धार्थ सोमनाथ नवले। स्ट्राइक एंड पर अच्छी बल्लेबाजी की जिम्मेदारी अभी यहाँ पर उनकी टीम के लिए दी गई है। आणि हा पार्थ नाईकची विकेट काढली ना, म्हणून मनीष मात्रेसाठी त्यांचे संघाचे मालक संजय घरत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे। अतिशय आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतात नेहमी संजयजी घरत, आणि क्रिकेटवर अतिशय प्रेम असणारी ही फॅमिली आहे पूर्ण संजय घरत यांची संपूर्ण घरत फॅमिली। सिद्धांत नवलेला माहिती आहे की मनीषची षटक घेऊन काढायचा आहे, चांगला बचावात्मक पद्धतीने खेळून काढतोय, बॅटची कडा घेतोय चेंडू आणि घोषित क्षेत्रामध्ये जातो। 1 धाव मिळते। सिद्धांतला माहिती आहे सिद्धांत मनीष मात्रेची गोलंदाजी भेदक गोलंदाजी आहे, त्याचा होम पिच आहे, त्याच्या गोलंदाजीवर विकेट्स मात्र द्यायची नाही आहे दोन्ही फलंदाजांना ते माहिती आहे। 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे। धावसंख्या आहे 14 धावा, 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता। 13 गेंदे 17 रनों की जरूरत। इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार हार्ड हिटर बल्लेबाज है सिद्धांत सोमनाथ नवले। ओहो, पर इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था, सीधा गेंद ऋतिक नामदेव भाभी के दस्तानों में। इक्वेशन बदलता हुआ, कहानी में ट्विस्ट। आखिरी गेंद डॉट जाने के बाद 12 गेंदे 17 रनों की जरूरत है। 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र हे दोन्ही जे फलंदाज आहेत हार्ड हिटर आहेत, मॅच विनर। एक जागृती स्थळ संघाचा हार्ड हिटर फलंदाज आहे आणि दुसरा आहे तो एकविरा थळ संघाचा। क्रिकेटपासून दूर गेला असं वाटत असलं, परंतु क्रिकेटच्या स्पर्धांपासून दूर गेलेला आहे, क्रिकेटपासून दूर गेलेलं नाही आहे। कारण मागच्या स्पर्धांमध्ये आपण बघितलं, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग असो, चॅम्पियन्स ट्रॉफी अलिबाग असू दे किंवा अलिबाग प्रीमियर लीग, तिन्ही स्पर्धांमध्ये आपली चांगल्या फलंदाजीने सिद्धांतने पुन्हा एकदा आपला मॅच विनर परफॉर्मन्स दाखवून दिला होता आणि आज तो परफॉर्मन्स थर्ड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा दाखवून द्यावा लागेल। आणि काय आहे यावर्षी मॅन ऑफ द सिरीजला एक झलालती बाईक सुद्धा बघतो आपण, होंडा शाईन।
या स्पर्धेमधील पहिल्यांदाच आपण बघतोय थर्ड प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी शाईन गाडीसुद्धा ते आलेली आहे. त्याचप्रमाणे मॅच विनिंग ओनरसाठी सुद्धा एक वॉशिंग मशीन या ठिकाणी प्राईजमध्ये आपण बघतोय. अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने वीर दमदार आमदार पंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये बघणार आहोत आपण. शेवटचं चौथं षटक साईराज घाडगेच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. और इस बार देखिए गेंदबाजी के लिए आए गेंदबाज साईराज गणेश घाड़गे मलिंगा स्टाइल में गेंदबाजी करते बचे हुए 11 गेंदे 17 रनों की आवश्यकता है. मैच अभी भी ऑन है. स्क्रीन पर हम देख रहे हैं कारागिर वाइश्य टीम के लिए 11 गेंदों में 17 रनों की जरूरत. समा वॉरियर स्थल के गेंदबाज साईराज इस बार तेज तर्रार गेंद फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में लगातार की 2 गेंदे डॉट कराते हुए यहां पर दबाव क्रिएट करते हुए गेंदबाज साईराज गणेश घाड़गे बल्लेबाजी में नाराज किया पर गेंदबाजी में काफी प्रभावित करते हुए विकास सर. हो, फलंदाजी करत असताना तब्बल 4 चेंडू डॉट घालवले होते, परंतु आज गोलंदाजी 2 चेंडूंना निर्धाव घेऊन आपल्या संघाचा वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतोय. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बॅटची खालची कडा घेतली, चेंडू घोषित परिसरात गेला. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीत या चेंडूवर सुद्धा. एक धावसंख्येने धावफलकामध्ये आपण बघतोय वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 16 धावांची. आता मात्र टॉप गिअरमध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल, कारण ह्या षटकामध्ये जर मोठा फटका एखादा आला नाही तर शेवटच्या षटकात थोडासा दबाव निर्माण होऊ शकेल. परंतु बघूया, क्रिकेट आहे, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. इस बार शॉट किस्म की गेंद बैक टू द बॉलर खेलने का प्रयास किया था खुद के फॉलो थ्रो में साईराज गणेश घाड़गे विकेट प्राप्त करते हुए आवश्यकता थी ब्रेक थ्रू दिलाया और कहानी में ट्विस्ट डीजे शिवम को मौका. कम दिखाई दिया पर प्रभावित किया है गेंदबाजों ने समा वॉरियर्स थर्ड टीम के गेंदबाजों ने, क्योंकि यहाँ पर अगर देखा जाए तो आखिरी बचे हुए 8 गेंदे और 16 रनों की जरूरत है. 30 गेंदे 31 रनों का टारगेट सेट किया था. थोड़ा सा इजी क्रिकेट यहाँ पर करना चाहते थे आर्यन खारकर की टीम. हम देख रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम कारागिर वाइशेत पर बैकफुट पर लाकर रखा है. कमाल की गेंदबाजी समा वॉरियर्स थर्ड टीम की जानिब से. बचे हुए 2 गेंदे शेष बाकी है. 8 गेंदे 16 रनों की जरूरत. 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु जो टायमिंग होता ना पंच लक्षात ठेवायचा की संपलेला आहे तो निर्धारित टायमिंग. या सत्यम घरत नवीन फलंदाज आला होता, परंतु साईराज घाडगे यांनी जी फलंदाजी केली होती ना तेवढी अवसानघातकी होती. त्याचं मात्र भरून काढलेलं आहे त्याने, कारण तेवढे चेंडू डॉट सुद्धा टाकलेले आहेत. तब्बल 4 चेंडू डॉट टाकलेत. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात कमबॅक करून देणारा हे षटक त्याचं ठरतंय. ओहो, फिर से एक बार कमाल की गेंदबाजी. अचूक लाइन और लेन से गेंदबाजी की और जो 5 गेंदे डॉट कराई थी ना विकास सर, उसका भरपावा यहाँ पर देते हुए यहाँ पर आवश्यकता थी डॉट गेंद की. बचे हुए 6 गेंदे विकास सर, 16 रनों की जरूरत है. मगाशी सुद्धा 2 षटकांमध्ये अशाच प्रकारे धावसंख्या चालू होती, परंतु शेवटच्या षटकात फक्त 1 धाव निघाली होती आणि ते षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि काहीतरी पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. आणि साईराज घाडगे यांनी जी उत्कृष्ट षटक टाकलेलं आहे ना त्याच्यासाठी सुद्धा त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या संघ मालकाकडून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगलं षटक आपल्या संघाला जे बॅकफुटला नेलं होतं ना साईराजने त्याच्या फलंदाजीने ते मात्र भरून काढलेलं आहे. आणि त्याच्या गोलंदाजीची गुणवत्ता होती ना साईराजची मुन्नाभाई, ती अजूनपर्यंत कधी दाखवली नव्हती त्यांनी, परंतु आज त्याने दाखवलं की माझ्याकडे जी गोलंदाजी आहे ती चांगली गोलंदाजी आहे. एकविरा थळ संघातर्फे गोलंदाजीची त्याला भरपूर संधी दिली होती आणि भरपूर मारसुद्धा पडला होता त्याला. 20च्या खाली कधी धावसंख्या दिली नव्हती. अजून आठवतोय तो मॅच गावदेवी मापगाव आणि त्याच्यामध्ये त्यांनी विश्वास दाखवला होता आणि त्याच्यावरती प्रतिकार केलं होतं आणि आता संधीचं सोनं केलंय गोलंदाज. एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टाइम एक्स्ट्रा घेतलाय त्यामुळे एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यस, 4 षटका जो निर्धारित टाइम होता तो घेतलात ना. ओके, सांगितलेलं आहे सर्वांना सांगितलेलं आहे तुम्ही आता घ्या.
टाइम ओवर होने के कारण यहाँ पर एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। वेद गेंदबाजी के लिए आए, वेद माली। जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता, अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। पर आज समा वॉरियर्स थर्ड टीम के लिए वेद माली क्या यहाँ पर कामयाब होंगे? क्या कहना चाहोगे विकास सर? बरोबर आहे, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाळलाय, कट करण्याचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण, ऑफसाईडला फिल्डर नव्हता, परंतु अरुणला माहिती आहे, अरुणने स्वतःचं 100% झोकून दिलं त्या ठिकाणी, चेंडू थांबवला आणि 5-4 धावा आपल्या संघाच्या वाचवलेल्या आहेत. 5 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 16 धावांची. सिद्धांतला मात्र त्याची मॅच विनिंग इनिंग्स या मॅचमध्ये करून दाखवावी लागणार आहे आणि थोडंसं विचार करायला भाग पाडलेला आहे कारागिरी संघाला. 5 चेंडू 16 धावा. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. प्लस 22च्या रूपामध्ये 1 धाव म्हणजे वाईट +1 अतिरिक्त 2 धावांचा बोनस मिळतोय. संघांचं इक्वेशन मात्र सामन्याचं चेंज होत राहतंय. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5 डिलिव्हरीज रिमेनिंग, 14 रन्स रिक्वायर्ड. सिद्धांत नवलेकडे ती क्षमता आहे. असे कित्येक स्पर्धा बघितल्यात मी, कित्येक सामने बघितलेत, ते सिद्धांतने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेले आहेत. बाजूला समोरच्या संघाच्या घशातून घास काढून घेतलेले आहेत आणि तीच फलंदाजी आज त्याला या मैदानामध्ये करून दाखवावी लागेल. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. वेद माली गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. चांगला चेंडू पुन्हा एकदा. सिद्धांतला मारण्याची कोणतीही संधी दिलेली नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, कोणत्याही प्रकारे धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. 4 चेंडू आणि 14 धावा. बचे हुए 4 गेंदे 14 रनों की आवश्यकता। गेंद हवा में, फील्डर है और एक बड़ी मछली जाल में फांसी। काबिलियत, हुनर आज यहाँ पर वेद माली दिखलाते हुए। आवश्यकता थी विकेट की और समा वॉरियर्स थर्ड टीम के लिए संकट मोचन बनते हुए विघ्नहर्ता की तरह गेंदबाजी की और संकट में डाल दिया है कारागिर वाइश्य टीम को। कमाल की गेंदबाजी शिवम। डाल चुके हैं और 3 गेंदों में यहाँ पर 14 रनों की आवश्यकता है। लो स्कोरिंग मॅच बघा, सामना कुठे 31 धावा सहज निघतील असं वाटलं होतं, परंतु गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि वेदने जी गोलंदाजी केली ना, सिद्धांतची विकेट काढली, ती महत्त्वाची आहेच आणि त्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांच्या संघ मालकाकडून 500 रुपयांचं प्राईजसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे. संघ मालक बघतायत की कशा पद्धतीने त्यांची गोलंदाजी चालू आहे. 500 रुपयांचं प्राईज प्रत्येक वेळेला देत आहेत. नरेश साखरकर येतोय फलंदाजीसाठी आणि धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होते. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता होती, 14 धावांची आवश्यकता होती. याही चेंडूवर धाव निघत नाही. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
आज जरूर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। वही कारनामा समा वॉरियर स्थल टीम के लिए करते हुए दिखाई दिए है और संजय जी घरत खुश होंगे क्योंकि हार कर जीती हुई बाजी यहाँ पर पलटी है। गेंदबाजी करने वाली टीम ने समा वॉरियर्स स्थल टीम ने एक गेंद और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। एक गेंद 13 रनों की जरूरत और इस बार बड़ा स्ट्रोक फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश मिड ऑन में फील्ड करते हुए वहां पर फील्डर महेश कटवडे। इसी तरह से मैच जीत लिया, कम लो स्कोर मैच जीते हुए समा वॉरियर स्थल। कांग्रेचुलेशन हर लक कारागिर वाइसे टीम। तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे शिवम।